सतनमो आदेश गुरुजी को आदेश. शॉर्ट बट स्वीट धर्मामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुनश्च एकदा अनेक उत्तम प्रश्न असतात, त्या प्रश्नांमधून उत्तर द्यायसाठी वैयक्तिक प्रयत्न करतो, परंतु काही एक प्रश्न असे असतात की जे सर्वांना त्याचा फायदा होईल म्हणून आपण आज आलेलो आहे. आजचा विषय जो आहे तो आहे भगवान दत्तात्रेयांच्या पत्नीबाबत. भगवान दत्तात्रेय मूळ भगवान दत्तात्रेय यांचा जो संप्रदाय दत्त संप्रदाय असं म्हणतात, या दत्त संप्रदायाचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने 4 भाग पडतात. ते कसे पडत असतील तर एक दत्त संप्रदाय असा आहे जो भगवान दत्तात्रेयांना अवधूत मानतो, प्रथम संन्यासी मानतो आणि म्हणजे त्याचा संबंध आखाड्यांशी आणि हिमालय वरच्या तराई भागाशी जास्त येतो. दुसरा एक दत्त संप्रदायातला भाग आहे, म्हणजे दत्तांची पूजा करण्याचा दुसरा एक भाग असा आहे की ते एक लिनिएज फॉलो करतात, एक परंपरा फॉलो करतात दत्तात्रेय भगवंताची, आणि ती म्हणजे की म्हणजे मूळ दत्तात्रेय भगवंत, अनुसया अत्री संभूतो, तदनंतर श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेय स्वामी महाराज, तदनंतर नृसिंह सरस्वती दत्तात्रेय स्वामी महाराज, मग वासुदेवानंद सरस्वती दत्तात्रेय स्वामी महाराज, स्वामी समर्थ दत्तात्रेय स्वामी महाराज, माणिक प्रभू दत्तात्रेय स्वामी महाराज, रंगावधूत दत्तात्रेय स्वामी महाराज, गुळवणी दत्तात्रेय स्वामी महाराज, अशी एक वेगळी परंपरा परत दत्तात्रेयांची समाविष्ट होते. तिसरे दत्त जे आहेत ते आनंद संप्रदायामध्ये येतात, ते परिपूर्णपणे योगी आहे. आणि चौथे दत्तात्रेय जे आहे ते नाथ संप्रदायाशी संबंधित ठेवतात. आता यावर एक वेगळा व्हिडिओ आपल्याला करता येईल की नाथ संप्रदायाचा आणि दत्तात्रेयांचा संबंध काय, किंवा नाथ संप्रदायामध्ये दत्तात्रेय भगवंताचं खरं मूळ स्थान काय, यावर एक वेगळा विषय करू, आपण एक वेगळा व्हिडिओ करू. परंतु आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे दत्तात्रेय आणि त्यांची पत्नी. आता दत्तात्रेयांचा जन्म, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आपण जो म्हणतो, तो जन्म जो झाला तो महासती माता अनुसयेच्या पोटी झाला. माता अनुसयेचं एकंदरीत वर्णन हे आपल्याला वेगवेगळ्या पुराणांमध्ये, इतिहासामध्ये, अगदी रामायणामध्ये सुद्धा मिळतं. म्हणजे आपण वाल्मिकी रामायण वाचा किंवा रामचरितमानस वाचा, भगवान रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा ते अत्री ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर पातिव्रत्याचा एक उपदेश माता अनुसया माता सीतेला देतात. उद्या सीतानवमी आहे, त्या निमित्ताने सीताजींचं सुद्धा स्मरण आपण करूया. परंतु एकंदरीत अनुसया माता ह्या पातिव्रत्य आणि पती आचरण या बाबतीत देवी तुल्य आहे. आणि ज्या पंचकन्या महत्त्वाच्या समजल्या जातात सनातन धर्मामध्ये, ज्या पंचकन्यांना महत्त्व आहे त्यामध्ये माता अनुसयेचं अनन्य स्थान आहे. तर दत्तात्रेय भगवंताचा जन्म हा अनुसया आणि अत्री या 2 ऋषितुल्य व्यक्तींच्या संबंधाने झाला. त्याची कथा आपल्याला सर्वांना लक्षात आहे, ती इथे उद्घृत करण्याची आवश्यकता वाटत नाही, सर्वश्रुत आहे अगदी. तर अनुसया आणि अत्री यांच्याद्वारे संभव झालेला अनुसया अत्री संभूतो म्हणून तो दत्त अत्रेय, दत्तात्रेय असं म्हणतात. मग आता गुरुचरित्राचा जर समजा पाठांतर कोणी केलं असेल, गुरुचरित्र जर समजा पारायण केलं असेल तर त्याच्या लक्षात येईल की हे 3 मूळ अवतार आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. हे आपल्याला माहीत जरी असलं तरी गुरुचरित्र असं आम्हाला सांगतं. नवे दत्तपुराण सुद्धा परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती दत्तात्रेय स्वामी महाराज यांनी जे दत्त महापुराणावर टीका केली, दत्त महात्म्य लिहिलं, त्याच्यात सुद्धा याचा उल्लेख आढळतो की दत्तात्रेय मूळ हे विष्णू स्वरूप आहेत, ज्यांची आपण आज पूजा करतो. त्यांचे एक बंधू हे दुर्वास होते, पहा बरं का. मग आता दत्तात्रेयांच्या संपूर्ण अवतारामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर आहे, बरोबर. तर ब्रह्मा म्हणजे कोण असेल तर ब्रह्मा हा चंद्र होता, म्हणून तो जन्म झाल्याबरोबर चंद्रलोकी राहायला गेला. प्रत्यक्ष विष्णू म्हणजे दत्तात्रेय होते आणि म्हणून ते दत्त या रूपाने सर्व पृथ्वीवर जगत पालनाचं, जगाचा उद्धार करण्याचं कार्य करतात. ब्रह्मा आणि विष्णू झाले. मग महेश्वर म्हणजे कोण होते तर महेश्वर म्हणजे दुर्वास ऋषी होते, दत्तात्रेयांचे दुसरे भाऊ. लक्षात घ्या, 3 अवतार आहेत ना, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर. तर ते 3 अवतार कुठले? एक दुर्वासा ऋषी, दुसरे दत्तात्रेय आणि तिसरे चंद्र. तर चंद्र गेला चंद्रलोकी, दुर्वासा त्रिभुवनी फिरती आणि विष्णू म्हणून जगतपती दत्तात्रेय म्हणविला.
असं ते एक प्रमाण मिळतं. म्हणजे प्रत्यक्ष विष्णू भगवान जे आहे ते दत्त म्हणून राहिलेत. दुर्वास ऋषी हे शंकराचा अवतार. भगवान शंकराचे सुद्धा 19 ते 24 प्रमाणानुसार वेगवेगळे अवतार आहे. त्यापैकी दुर्वासा ऋषी जे होते ते आपल्या तपस्येला चालले गेले, चंद्रलोकी चालला गेला, आणि दत्तात्रय भगवान, विष्णू स्वरूप दत्तात्रय भगवान, त्यांची तुम्ही आणि मी पूजा करतो. बरं, दत्त संप्रदायाची अजून एक वैशिष्ट्य असं आहे की हा दत्त संप्रदाय वैष्णव पण परिपूर्ण नाही आणि शैव पण परिपूर्ण आहे. हे सम्मिलीकरण आहे, हरिहरा भेद नाही. म्हणजे दत्त संप्रदाय असो, नाथ संप्रदाय असो, वारकरी संप्रदाय असो, अवधूती संप्रदाय असो, योगी संप्रदाय असो, कुठेच शंकर आणि विष्णू, हर आणि हरी यांचा भेद नाही बरं का. त्यामुळे प्रत्येक संप्रदाय जर इनिशिएटिव्ह घेत असेल की हरिहर भेद आम्हीच निमवला, शिव आणि शंकर आणि विष्णू आणि नारायण हे एकच आहे हे आम्हीच सांगितलं, असं बिसं काही नाही. म्हणून गुरुचरित्रामध्ये सुद्धा अगदी प्रदोष पूजेपासून, भस्मधारणापासून तर आपलं आत्मलिंग रावणाला दिलेलं, ज्याला आपण गोकर्ण महाबळेश्वर म्हणतो, त्याच्या कथा सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे दत्त संप्रदायाचा आणि शैवांचा, दत्त संप्रदायाचा आणि वैष्णवांचा अनन्योत्तम संबंध आहे. असो, मग या दत्तात्रयांची एक पत्नी आहे. मूळ विषय असा होता. मग या दत्तात्रयांची एक पत्नी आहे. दत्तात्रय भगवंत हे जर प्रथम संन्यासी म्हणवले, ते जर योगी म्हणवले, तर मग त्यांची पत्नी कशी काय? तर आपल्या एकंदरीत आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये पत्नी किंवा स्त्री जर म्हटलं की भलतंच काहीतरी येतं बरं का. म्हणजे तिथे परत स्त्री संघ हा विषय वेगळा राहिला, तिथे आपल्या डोक्यात वासना घुसते. स्त्री कशी काय दत्तात्रयांच्या सोबत? कारण आपण एखाद्या पुरुषासोबत स्त्री पाहिली की आपल्या डोक्यात तेच विचार येतात बरं का, काही गडबड आहे, काहीतरी चुकीचं होत आहे. तसं नाही. इथे दत्तात्रयांची पत्नी किंवा दत्तात्रय तिचे पती असं म्हटल्यानंतर पती या शब्दाचा खरा अर्थ पालन करता होतो. म्हणून आपण भगवंताला सुद्धा जगतपती म्हणतो. नाही पटलं, राष्ट्रपती संविधानाने दिलेला शब्द आहे. प्रेसिडेंट या शब्दाला आपण राष्ट्रपती म्हणतो. मग राष्ट्रपती म्हटलं तर याचा अर्थ या राष्ट्रातल्या सगळ्या स्त्रिया त्याच्या पत्नी होतील की नाही की नाही? पती या शब्दाचा अर्थ आहे पालन करता. आणि ज्यावेळेस एखादा बाप आपल्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात, तिच्या नवरदेवाच्या हातात देतो, त्यावेळेस तो जबाबदारी सोपवतो की यानंतर माझ्या पोरीचा परिपूर्ण सांभाळ, तिचं पालन, तिचं रक्षण, तिचं भरण पोषण हे तुम्ही धर्मपत्नी म्हणून करावं. म्हणजेच काय, तो तिचा पालन करता काळजीवाहू होतो. म्हणून आपण इथे म्हटलं की दत्तात्रयांची पत्नी म्हणजे भगवान दत्तात्रयांनी जिची जबाबदारी घेतली ती पत्नी. इथे वासनेचा कुठेही भाग नाही बरं का. ती स्त्री आहे म्हणून तिचे काही एक गुणक असतील आणि आपल्याला त्याच नजरेने दिसेल, आपली नजरच तशी आहे, त्यामुळे आपल्याला तसं दिसतं. असो, तर दत्तात्रयांची पत्नी म्हणवली जाते. ती आहे योग माया आणि तिचं नाव फार सुंदर आहे. म्हणजे वैयक्तिक मला ते नाव सुद्धा अत्यंत आवडतं. त्याचा अर्थ, त्याचं मिनिंग सुद्धा अतिशय सुंदर आहे बरं का. आणि दत्तात्रयांच्या या योग माया अवताराचं, दत्तात्रयांच्या या पत्नीचं, दत्तात्रयांच्या या सखीचं, दत्तात्रयांच्या या स्त्री अवताराचं नाव होतं अनघा. सुंदर नाव आहे की नाही, अनघा. आणि या अनघाला भगवान दत्तात्रयांची सखी, प्रेयसी, गृहिणी, पत्नी, योग माया असं म्हणवलं जातं, शक्ती म्हणवलं जातं. आता मग तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर एक लक्षात ठेवा, भगवान शंकर हे परिपूर्णपणे अर्धनारीश्वर आहे. भगवान शंकर म्हटलं की त्यातच शक्ती पण आली आणि शिव पण आलं. अगदी तसंच भगवान दत्तात्रय म्हटले की दत्तात्रय भगवंत पण आले आणि अनघा पण आली. पण इथे गमतीचा, नोंद करून घेण्याचा, तरी पण अत्यंत महत्वाचा जाणून घेण्याचा भाग असा आहे की भगवान दत्तात्रयांचं एक नाव अनघ पण आहे बरं का. या अनघा देवतेची पत्नी म्हणून अनघा अवतरित झाली. दत्त महापुराणामध्ये याबाबतीत सुंदर कथा आहे. काय झालं, एकदा भगवान दत्तात्रय एका सरोवराच्या ठिकाणी आले. ध्यानस्थ बालोन्मत्त पिशाच्य विषाय योगिने अवधूताय. त्यामुळे ते त्या सरोवराचं एकंदरीत वातावरण त्यांना ते भावलं आणि ते सरोवराच्या तळामध्ये जाऊन ध्यानस्थ बसले. अवघे ऋषीमुनी, बाजूचे आजूबाजूच्या गावातले सगळे भक्त दत्तात्रय भगवंताची वाट पाहत होते, ते बाहेर कधी येतील. परंतु अवधूत योगी
त्यामुळे ते ध्यान जे होतं ते मोजून नव्हतं. आपलं ध्यान मोजून असतं, घड्याळ लावून नसतं बरं का. कारण आपण ध्यानामध्ये सुद्धा घुसतो, ध्यान नसतंच, पण ध्यान ठेवतो. ध्यानामध्ये घुसतो, ध्यान नसतं, परंतु ध्यान ठेवतो. आपण ध्यानात सुद्धा जातो तर वापस यायसाठी. दत्तात्रय भगवंताचं ध्यान जे होतं ते योगी आणि अवधूताचं ध्यान होतं. त्यामुळे ते एकदा ध्यानात गेले की त्यांना बाकीचं काहीच सुचायचं नाही. त्याच उक्तीनुसार एकंदरीत 100 वर्षानंतर दत्तात्रय भगवंत ध्यानातून बाहेर आले आणि मुद्दामून लीला करावी म्हणून त्यांनी काय केलं असेल तर लीला करावी म्हणून त्यांनी स्वतःला एका स्त्री रूपामध्ये, शक्ती रूपामध्ये प्रगट केलं. आणि ते शक्तिरूप जेव्हा बाहेर आलं, त्या सरोवराच्या बाहेर आलं, तेव्हा त्या शक्तीचं रूप, त्या शक्तीचं तेज पाहून काही ऋषीमुनींनी, भक्तांनी त्याला मधुमती नाव दिलं. कारण काही त्याच्याकडे पाहून एक असं नशा चढत होता, मधु, म्हणून तिला मधुमती नाव दिलं. तिचं एकंदरीत सौंदर्य पाहून, तिचं एकंदरीत तेज पाहून आणि तिची ती चपलता पाहून काही भक्तांनी, काही ऋषींनी तिला नदी हे नाव दिलं. परंतु जे खरंच दत्तात्रयांचे खरे भक्त होते, ज्यांना स्त्रीमध्ये फक्त वासना दिसत नव्हती आणि ज्यांना सर्वत्र देवच दिसत होता, दत्तच दिसत होता, त्यांना त्या शक्तीमध्ये दत्तात्रय दिसले. आणि ती शक्ती मग अनग देवतेची अर्धांगिनी, त्यांच्या शरीरातून निर्माण झालेली, त्यांच्याद्वारे निर्माण झालेली, म्हणून अनगा या नावाने प्रसिद्धीस आली. ही अनगा देवता जी आहे ही सौख्यकारक आणि समृद्धीकारक समजलं जातं. त्याचं एक असं कॅल्क्युलेशन किंवा त्याचा एक असा अर्थ आपल्याला समजून घेता येईल की ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीची पूजा करतो समृद्धीसाठी, पैशासाठी नाही बरं का, परत एकदा सांगतो, लक्ष्मी ही पैशाची देवता नाही, लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे. पैशाची देवता कुबेर आहे, त्यावर एक वेगळं सेशन घेऊया आपण. तर आपण समृद्धीसाठी, शांततेसाठी, सौख्यासाठी लक्ष्मीची पूजा करतो. अगदी तसंच दत्त संप्रदायामध्ये अनगा व्रत करतात, अनगा देवीची पूजा करतात. हा वेगळा अवतार आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याला अगदी साध्या सोप्या शब्दात सांगतो, एकतर देवामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नसतो, तो आपल्यापर्यंत आल्यावर आपण निर्माण करतो. त्याप्रमाणे आपल्यालाच सांगायसाठी, आपल्यालाच शिकवायसाठी, आपल्यालाच दाखवायसाठी कुठेतरी या देवत्वानी अनग म्हणून, दत्तात्रय म्हणून पुरुष अवतार घेतला, तसंच अनगा म्हणून एक स्त्री अवतार घेतला, शक्ती अवतार घेतला. आणि याची पूजा सौभाग्यासाठी करतात, याची पूजा समृद्धीसाठी करतात, याची पूजा हितचिंतेसाठी करतात, शुभकामनेसाठी करतात. आणि याला दत्त संप्रदायामध्ये शास्त्रप्रमाण सुद्धा आहे, आपण ही करावी. एकंदरीत हे सुद्धा बहुजणांना नवल आहे की दत्तात्रय योगी असताना देखील स्त्रीशी संबंध कसे काय. अगदी तुम्ही साऊथ इंडियामध्ये जर समजा गेले तर दक्षिण प्रदेशामध्ये, तर तिथे काही ठिकाणं असे आहेत की जिथे दत्तात्रयांसोबत अगदी लक्ष्मीसारखीच अतिशय तेजस्वी, सर्व दागिन्यांनी सजलेली, अतिशय ओजस्वी अशी एक स्त्री मूर्ती सुद्धा बाजूला ठेवल्या जाते, उत्सव मूर्ती म्हणून. ती अनगा मूर्ती असते आणि ती दत्तात्रयांची योग माया आहे. त्यामुळे इथे दत्तात्रयांसोबत स्त्री कशी काय, ते तर साधू आहेत अहो. तर ते 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 स्त्री त्यांच्यातूनच निर्माण झाली आहे, ती त्यांच्यातलीच शक्ती आहे जी स्वरूपामध्ये मॅनिफेस्टेशन झालेली असल्यामुळे आपल्याला ती स्त्री दिसते. आणि आपली दृष्टी आणि आपली मानसिकता जर चांगली असेल तर आपल्याला दत्तात्रयांच्या त्या शक्तीमध्ये सुद्धा स्त्री न दिसता शक्ती दिसेल. फरक असतो स्त्री दिसणं आणि शक्ती दिसणं. त्यामुळे हो, दत्त संप्रदायामध्ये भगवान दत्तात्रयांची योग माया, योगावतार, पत्नी, सखी म्हणून अनघा देवी आहे. आणि तिचं पूजन केल्यावर सौख्य, समृद्धी आणि यश मिळतं. अनघा देवीचं व्रत करावंच, ते अतिशय फायद्याचं आहे. परंतु या सर्व आजच्या सेशनमधून एक गोष्ट अतिशय महत्त्वाची मला सांगावीशी वाटते की जिथे 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 पुरुषत्व आहे, मस्क्युलिन कन्सेप्ट आहे, तिथे तिथे त्याच्या पाठीमागे कुठेतरी फेमिनाईन कन्सेप्ट सुद्धा आहे.
म्हणजे जिथे जिथे पुरुष आहे तिथे स्त्रीत्व आहेच, स्त्रैणत्व हे मायनस नाही. आणि म्हणून काही जे महान पंडित असतात, काही जे महान ज्ञानी असतात, काही जे महान तपस्वी असतात, ते जेव्हा म्हणतात ना की दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये स्त्री चालत नाही, दत्तात्रेयांच्या आजूबाजूला स्त्री चालत नाही, ते कदाचित विसरतात आहे ज्या दत्तात्रेयांचं तुम्ही पूजन करताय, ज्या दत्तात्रेयांची तुम्ही पूजा करताय, त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनीच स्वतःच्या शरीरावाटे, योग शक्ती वाटे प्रगट केलेली एक स्त्री शक्ती सुद्धा आहे अनघा. त्यामुळे यानंतर दत्तात्रेयांची पूजा होत असताना, दत्तयाग होत असताना एखादी स्त्री जर आली तर तिच्या स्त्रीत्व न पाहता अनघा हे तत्व पाहून तिला सुद्धा नमस्कार करा. कारण दत्तात्रेय हे मात्र आणि मात्र पुरुष अवतारातच दर्शन देतील असं तुम्ही कंपल्सरी करू नका. लक्षात घ्या, तुम्ही भक्त आहात आणि ते देव आहेत, त्यांचं देव बनायचा प्रयत्न करू नका. त्यांना वाटेल ते त्या रूपात दर्शन देतील. म्हणून पुरुष असो किंवा स्त्री असो, प्राणी असो किंवा जीव असो, सर्व घटी एकच दत्तात्रेय आहे. या उक्तीने दत्तात्रेयांची पूजा करावी, महिलांचा आदर करावा. पुनश्च एकदा सांगतो, अनघा देवी हे भगवान दत्तात्रेयांचं स्त्री रूप आहे. त्यामुळे परत भेद करू नका. ठीक आहे. आणि प्रत्येक देवतेचं अवतरण हे प्रत्येक तिथीला झालेलं आहे. म्हणजे जसं आपण माझे आराध्य शंकर बाबा, आपण त्या धनकवडीच्या त्या अवलियाची जेव्हाही महत्त्वाची पूजा समजतो तेव्हा ती अष्टमीला समजतो. कारण की अष्टमी ही अवतरण तिथी म्हणवली जाते बाबांची, किंवा ती बाबांना अतिशय जवळची होती. अगदी तसंच अनघा व्रत हे शक्यतो अष्टमीलाच करतात. तसं मूळ बंधन नाही आहे काही, ते व्रत तुम्हाला कधी पण करता येतं. ते सौभाग्य सूचक आहे, त्याला कुठल्या मुहूर्ताची पण गरज नसते. एक लक्षात ठेवा, मुहूर्त कधी पाहायचा असतो, ज्यावेळेस तुमचा कुठला संकल्प असेल. तुम्हाला फक्त पूजा करायची असेल तर मुहूर्ताची गरज नाही. असो, शॉर्ट बट स्वीट धर्मामध्ये आज भगवान दत्तात्रेय आणि त्यांच्या स्त्री रूपाची, स्त्री अवताराची, योग अवताराची, त्यांच्या पत्नीची अनघा देवीची ही माहिती आपल्याला सर्वांना आवडलीच असेल. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगावं म्हणजे ते भेद करणं, वाद करणं आणि विनाकारण धर्म सोडून, भक्ती सोडून विचित्र गोष्टी करणं सोडून देतील. आणि अनघा रूपामध्ये सुद्धा दत्तात्रेयांना पाहायचा प्रयत्न करतील, स्त्रीमध्ये सुद्धा अनघा तत्व पाहण्याचा प्रयत्न करतील. आणि वैयक्तिक मला जर विचाराल तर ही अनघा देवी आणि तिचं एकंदरीत स्वरूप हे मला सुद्धा प्रचंड आवडीचं आहे, मला सुद्धा आवडतं. अनघा हे नाव माझं वैयक्तिक आवडीचं नाव आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आज थोडं पर्सनल सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. असो, सिद्ध सद्गुरु शांतीनाथ विजय तीर्थराम नाथजी गुरुजी भली करे. श्री दत्त अनघा देवे नमो नमः आणि गुरु गोरखनाथजी भली करे. काळजी घ्या सर्वांनी.